महत्वाची बातमी ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील आता प्रशासनाला सादर करण्यात आला। सरकारने तातडीने कारवाई करण्याची महिला आयोगाने मागणी देखील केलेली आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील प्रशासनाला सादर करण्यात आला। या प्रकरणी धर्मादाय समितीचा अहवाल 8 एप्रिल रोजी सादर करण्यात आला होता। त्यामुळे आता दोन्ही अहवाल सादर झाल्यानंतर सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी आता महिला आयोगाने केलेली आहे। तर महत्वाची अपडेट ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय आणि आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील प्रशासनाला सादर करण्यात आलेला आहे। तर ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आपण पाहतोय। एक महत्वाचा जो अहवाल होता तो म्हणजे माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल, तो अहवाल देखील आता प्रशासनाला सादर करण्यात आलेला आहे। सरकारने तातडीने कारवाई करण्याची महिला आयोगाने मागणी केली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट देण्यासाठी। अमोल, खरं तर हा तिसरा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर करण्यात आला, नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे, कोणता निष्कर्ष अहवालाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे? शुभम, खरं तर अद्याप निष्कर्ष आपल्या समोर आलेला नाहीये, पण काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांना अहवाल आहे तो महानगरपालिकेकडून सादर करण्यात आलेला आहे। हा तिसरा अहवाल आहे। याआधी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल असेल, त्याचबरोबर आरोग्य उपसंचालक विभागाचा अहवाल असेल, हे दोन्ही अहवाल देण्यात आलेले होते आणि आता हा तिसरा आणि शेवटचा अहवाल जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो, ज्यामध्ये तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झालेला आहे, त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे याची चौकशी आहे ती या समितीने केलेली होती आणि त्या माता मृत्यू समितीचा अहवाल आहे तो अखेर राज्य सरकारला सादर झाल्यानंतर आता नेमकं राज्य सरकार कशा पद्धतीची याच्यामध्ये कारवाई करत आहे। आणखी आता तिन्ही अहवाल तर राज्य सरकारकडे आलेले आहेत। दोन्ही बाजूंच्या ज्या काही चौकशा जबाब या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आता राज्य सरकारकडे आलेल्या आहेत आणि प्रामुख्याने पहिले दोन अहवाल म्हणजे आरोग्य उपसंचालक आणि धर्मादाय आयुक्तांचा जो अहवाल होता ज्याच्यामध्ये दीनानाथ रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला होता, आता या तिसऱ्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या तिन्ही अहवालानंतर राज्य सरकार दीनानाथ रुग्णालयावरती कशा पद्धतीची कारवाई करतं किंवा दीनानाथ रुग्णालय या संपूर्ण घटनेमध्ये दोषी आहे का हे सुद्धा कशा पद्धतीने समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला 12 दिवस पूर्ण झालेले आहेत। एकीकडे कुटुंबाने सुद्धा खेद व्यक्त केलेला आहे की 12 दिवसानंतर सुद्धा अगदी अमोल महत्त्वाची अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।